हाय फ्रेंड्स, मी पूजाज क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण साडीचा जो अंब्रेला कट केला आहे त्याला जोड देणार आहोत, बरोबर. तर आता मी सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवले आणि ते जोडून घेते. अंब्रेला कटला खाली जो आपण तिरका जोड द्यायचा होता तो जोडायचा आहे. सरळ बाजूवर सरळ बाजू आहे आणि त्याला हा जोड द्यायचा आहे. एक बाजू मी करून घेतली आहे, एक बाजू तुम्हाला दाखवते. हा जोड द्यायचा आणि त्याला परत दाबटीप मारायची. तसंच जोड अस्तरलाही द्यायचा आहे. अंब्रेलाची तिरकी घडी ठेवली होती, त्याला बाजूला खाली जोड पण ठेवला होता, म्हणजे जोडायचं कसं जो नेहमी शिवणारा असतो त्याला पटकन कळून जातं. आता ह्याच्यावर पुन्हा आपण दाबटीप देणार आहोत. तुम्ही व्हिडिओ स्लो करून पाहिलात आणि झूम करून पाहिलात तरीसुद्धा चालेल. मी दाखवते त्याप्रमाणे शिवून बघा. तुमचे मेजरमेंट्स कळवा, त्याही पद्धतीचं दाखवेन मी. ही साडी एवढी खास नव्हती, पण कस्टमरची डिमांड होती, नाहीतर ह्याच्यापेक्षा खूप चांगल्या चांगल्या साड्यांचे मी शिवलेत. आता असाच जोड आपण अस्तरला देणार आहोत. साडी जरा छान कॉटनची किंवा अशी थोडी बुट्टेवाली अशी घेतलात ना, आणि पहिल्या आधीच्या थंबनेलला मी तुम्हाला अजून पॅटर्नही दिलेत, त्याप्रमाणेचे पॅटर्नसुद्धा आपण करू शकतो. फ्रंट साईडला कितीही पॅटर्न आपल्याला करता येतात. आता हे अस्तरला आपण जोड द्यायचं आहे. आता हे पहिला मी साडीचा जोड आहे त्याची लेवल खालची कट करून घेते. साडीचा जोड दिला आहे ते वर खाली असतं, थोडं ते शेप द्यायचा. त्याचप्रमाणे आता आपण अस्तरला देणार आहोत. माझे आधीचेही सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, थोडा वेळ देऊन बघा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जातील. आता हे अशी तिरकी घडी ठेवले आणि त्याच्यावर आता आपण हा जोड देणार आहोत. प्रत्येक वेळेला जोड हा द्यावाच लागतो, अखंड साडीत नाहीच कधी होत, अस्तरही निघत नाही. आता ह्याला मला 5 मीटर अस्तर लागले पूर्ण. हातालाही अस्तर लागतं आपल्याला. आता हे जोड द्यायचं, परत त्याच्यावर दाबटीप मारायची. खूप सोपं आहे शिवायला. आपल्याला वाटतं ह्याची मी 1000 रुपये शिलाई घेते, नेकला वगैरे पॅटर्न असेल तर 1200पर्यंत होते. 150 रुपयाचं आपल्याला अस्तरच लागतं. तुम्ही शिवून बघून मला सांगा नक्की. झूम करून बघितलात तर अजून छान तुम्हाला दिसेल लाईट वगैरे. थोडा माझ्या इथे लाईट कमी आहे. आता हे दाबटीप मारले. आता अस्तरच्या भागाला खाली आपल्याला गोड दुमडायचं आहे खालच्या बाजूला. पुन्हा अस्तरची घडी देऊन त्याची लेवल कट करून घ्यायची. तिरकी घडी टाकून शेपमध्ये असे फोल्ड करून घडी द्यायची आणि त्याची खालची लेवलची बाजू आपल्याला कट करायची. फिनिशिंगमध्ये लेवल आपण कट करणार आहोत आणि खालची पूर्ण बाजू अस्तरची आपण दुमडून घेणार आहोत. बारीक दुमड घालायची त्याला. हा जसा दाखवला आहे तसाच आपण बॅक साईडचा भाग केलेला आहे आणि तो मी अटॅच पण करून ठेवला आहे. मी तुम्हाला आता ही एकच बाजू दाखवते. आणि जेव्हा साडीचा ड्रेस शिवताना ज्याला बुट्टे येतात जास्त, तर तो अंब्रेलाचा भाग आपण फ्रंटला घ्यायचा, आणि ज्या भागाला कमी बुट्टे येतात तो आपण प्लेन येतो साधारण, तो बॅक साईडला लावायचा. दोन्ही सेमच असतात, पण बुट्टेवाला जास्त असेल तो आपण फ्रंटला घ्यायचा. आता ही दुमड झाली की एकमेकांचे सेंटर नॉच दिलेले आहेत आपण, ते एकमेकांवर ठेवून आपण जोडून घेणार आहोत साडीचा भाग आणि अस्तरचा भाग. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला अजून उत्सुकता वाटेल की तुम्हाला नवीन पॅटर्न दाखवावेत. पहिलं मी तुम्हाला सिंपल दाखवते, खूप पॅटर्नचा आधी काय दाखवत नाही आहे. कधी ड्रेस बीस शिवताना उरलेले तुकडे असतात बाजूचे, ते ठेवून द्यायचे. अस्तर लावताना अस्तरचा साईडचा तुकडा उरलेला असतो तोही एका पिशवीत जमा करून ठेवायचे, कारण ब्लाऊजला काही वेळेला बॅक साईडला पट्टी लावताना अस्तर कमी पडतं, त्यावेळेला ते उपयोगात आणता येतात. आता साडीचा सेंटर नॉच घ्यायचा आणि ह्याचा सेंटर नॉच द्यायचा. दोन्ही एकमेकांवर ठेवायचे
आणि जोडून घ्यायचं एकमेकांना. हा सेंटर नॉच दिला आहे मी. ओपन करून ही आतली बाजू आहे, अस्तर ठेवायचं त्याच्यावर. सेंटरनी सुरुवात करायची शिवायला, कारण दोन्ही साईडला मी कापड 1-1 इंच जास्त घेतलं आहे, ते लेवलने आपण कट करायचं. मग आता हे आपण सेंटर जोडतोय. सेंटरवर सेंटर ठेवून डबल टिप ह्याला मारून घ्यायची. सेंटरने सुरुवात करायची म्हणजे कापड कमी जास्त होत नाही कधीही. आता हे साईडचं कमी जास्त कापड आलं तरी ते आपल्याला फिनिशिंगला कापण्यात जाणार आहे. 1 इंच जास्त घेतलेलं आहे आपण. आता हे उलट्या बाजून द्यायचं सेंटरपासून पुन्हा, आणि पुन्हा त्याच्यावर डबल टिप मारून घ्यायची. स्टिचिंग मधून खूप इन्कम करता येतो. बाहेर जायची आपल्याला गरज लागत नाही. घरी बसून ना ट्रॅव्हलिंगची गरज. तुमच्याकडे घरी मशीन असेल तर खरंच मोटर लावा आणि फायदा करा. बाहेर शिवायला कपडे देत जाऊ नका, खूप शिलाई वाचते. आता हा भाग आपण फ्रंट साईडला जोडणार आहोत. बॉडीचा फ्रंटला नॉच द्यायचा, मध्ये सेंटर नॉच. सेंटर मार्क करून घ्यायचा. बॅक साईडला मी जोडलं आहे, आता हे फ्रंटला जोडतो आहे. सेंटर परत सेंटरवर ठेवायचा, फ्रंट बाजू ठेवायची आणि सेंटरपासूनच शिवायला सुरुवात करायचं. कधी साईडनी शिवत यायचं नाही कधी. दोन्ही साईडला जोडून घ्यायचं आणि परत त्याच्यावर अजून एक डबल टिप द्यायची. आणि आता हे असं जोडल्यावर जसं आपण हाताच्या मुंड्याला ओव्हरलॉक आधी करून घ्यायचं हात जोडल्यानंतर, तसंच ह्यालाही ओव्हरलॉक आधी करून घ्यायचं. डबल टिप मारायची, जोडायचं आणि दोन्ही बाजूला ओव्हरलॉक करून घ्यायचं. हाताचे पण साईड जोडण्याआधी हाताला पण ओव्हरलॉक करून घ्यायचं. ओव्हरलॉक आता हे डबल टिप मारायची आणि दोन्ही साईडना ओव्हरलॉक करायचं. मी शॉर्ट व्हिडिओ दिले आहेत, तेही बघा. खूप सारे साड्यांचे ड्रेस शिवलेत, नवीन साड्यांपासूनही शिवलेत, विथ सिगार पॅन्ट, साईड पॉकेट आणि इलॅस्टिक असे ड्रेस शिवलेत. ते मी शॉर्ट व्हिडिओला दिले आहेत. जुन्या साड्यांपासूनही शिवलेत. आता ह्याला आपल्याला साईड फिटिंग करायचं आहे. आपण कमरेपर्यंत आधीचं साईड फिटिंग केलं होतं. आता सीटगेअरच्या बाजूला जे जास्त कापड आलं आहे ते आता आपल्याला कट करायचं आहे. 1 इंच आपण कापड जास्त ठेवलं होतं, ते थोडं शेपमध्ये कट करून टाकायचं आणि पूर्ण कमरेच्या त्या मार्जिनवर ठेवायचं आणि शेप देत सीटगेअरचा बाहेरून खाली शिलाई ओढत जायची. आता बरोबर कमरेकडचे दोन्ही हे एकावर एक आले पाहिजेत, येतात ते. साईडचं जादा कापड मी कट करते. मी आत्ता ओव्हरलॉक केलं नाही आहे, मी नंतर करणार आहे एकदम, पण शक्यतो ओव्हरलॉक हे आत्ता आधीच करून घ्यायचं. आता हे चारही पदर एकमेकांवर ठेवून शिलाई मारायची अर्ध्यापर्यंत. साईडला 1 इंच शिलाई मार्जिन ठेवून द्यायची आणि चारही पदर एकत्र घ्यायचे. अस्तर आणि आतलं साडीचा भाग लेवल करून घ्यायची व्यवस्थित आणि अर्ध्याच्या पुढे अस्तर वरून खालून बाजूला करायचं आणि फक्त साडी स्टिच करायची. हे अर्ध्यापर्यंत झालं. वरून खालून अस्तर बाजूला करायचं आणि फक्त साडी स्टिच करायची. आता हे दोन्ही पदर बाजूला गेले, वरचं अस्तरचा आणि खालचा अस्तरचा. तशीच मशीन खाली आणत आता साडीच्या भागावर टिप मारते. ह्या पूर्ण स्ट्रेट टिपला डबल टिप मारून घ्यायची. वर खाली जर कपडा आला असेल थोडासा तर तो लगेच लेवल करून कट करून टाकायचा.
थोडासा येऊ शकतो वर खाली, ते लेवर करायचे आणि कट करायचा. आता ह्या सगळ्याला डबल टिप मारायची. आपण कमरेपर्यंतचं बॉडी फिटिंग आधी केलेलंच होतं, आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. तुम्ही ब्लाऊजचं पेपर कटिंग तुमचं कटोरी पाहिजे असेल, फोर्टक्स पाहिजे असेल तर मला मेजर कमेंट्समध्ये पाठवा. मी तुम्हाला तुमच्या साईजचे पेपर कटिंग दाखवीन. तुमचे ब्लाऊज तुम्ही स्वतः शिवा. मी जे मेजरमेंट घ्यायची पद्धत दाखवले त्याप्रमाणे मेजरमेंट कळवा. आता अस्तरचं बाजू ही आपल्याला शिवायची आहे. आता साडी बाजूला करायची आणि फक्त अस्तरचे तुकडे घ्यायचे. साडी आतमध्ये पलटायची आणि बाहेर अस्तर घ्यायचं फक्त, आणि अस्तरवर टीप मारायची. साडी आतल्या बाजूला ठेवायची. आता शिवणीत साडी नाही आली पाहिजे, फक्त अस्तर आले पाहिजेत. आता हे ॲक्च्युली साडी आणि अस्तर आपण वेगवेगळं शिवतोय अर्ध्यापासून. ह्याच्यावर पण तुम्ही डबल टिप मारायची. अशीच दुसरी बाजू शिवायची सेम. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये प्लीज सांगत जा. मी ॲक्च्युली दुसरा अजून काय असा क्लास घेत नाही आहे, ते सगळं टेक्निक तुम्हाला इथेच सांगते. नाहीतर काही चॅनलवर असं असतं की इथे दाखवायचं आणि अजून पुन्हा पैसे भरून क्लासही घ्यायचं. असं मी काही करत नाही. माझ्या उरलेल्या वेळातनं मी तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते, कारण शिवण पण खूप असतं माझ्याकडे. शूटिंग करायला एवढा वेळ मिळत नाही, कारण शूटिंग करून पुन्हा हे तुम्हाला सांगायचंच, त्याच्यात वेळ खूप जातो. दिलेले व्हिडिओ आहेत त्याचा खरंच तुम्ही फायदा करून घ्या. 24 वर्षाचा अनुभव आहे माझा, त्यामुळे अनुभवाने खूप साऱ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. आता हे पुन्हा मी साडी अस्तर बाजूला करते आणि साडीचे पदर शिवते. अर्ध्यातनं आल्यावर आपण असं करू शकतो. हे दोन्ही साईडनी आता आपल्याला ओव्हरलॉक फक्त साडीच्या ह्याला करायचं आहे. कमरेपर्यंत बाहेरून करायचं आणि साडीच्या ह्याला ओव्हरलॉक करायचं आतल्या बाजूला, कारण दोरे खूप निघतात. ही साडी एवढी खरंच खास नव्हती, पण काय कस्टमरची डिमांड होती. साडीचं जर पोतही एवढा चांगला नसेल तर शिवायलाही तेवढं इंटरेस्टेड वाटत नाही. काही वेळेला मी कस्टमरला परत देते साड्या, नाही शिवत ह्याच्या, कारण काही नुसते पैसे कमवत नाही मी. चांगली साडी घेऊन यायला सांगते. पण हे जरा जवळच्याच कस्टमरची होती, त्यांची मागणी होती मला असं सिम्पलच हवं आहे आणि ह्या साडीचं शिवायचं आहे, म्हणून शिवला. मी स्वतःच्याच 15 साड्यांचे ड्रेस शिवले, ज्या 18 वर्ष कपाटामध्ये पडून होत्या. पण ड्रेस शिवल्यामुळे त्या मी 7-8 वेळा घालू शकले तो ड्रेस. पण 18 वर्षात एकदाही मी साडी ती नेसू शकले नाही. तुम्हीही स्वतःचे ड्रेस स्वतः शिवा. डबल टिप मारून झाले. आता हे दोन्ही साईडने आपल्याला ओव्हरलॉक करायचे आहेत. मी नंतर करणार आहे, पण तुम्ही शक्यतो काठ लावायच्या आधीच ओव्हरलॉक करून घ्या. आता आपल्याला खाली काठ जोडायचे आहेत. काठ जोडताना शक्यतो फॉल असलेली बाजू आधी घ्यायची नाही, कमरेकडची बाजू आधी काठाची लावायला घ्यायची. आता जिथे साईडचं सेंटर आहे तिथून साईडपासून सुरुवात करायची काठ लावायला. सरळ बाजूवर म्हणजे उलटी बाजू एकमेकांच्या समोर आली पाहिजे. वरती सरळ बाजू आणि खाली सरळ बाजू अशी आली पाहिजे, आणि ते काठ एकमेकांना लावत जायचे. अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून काठ लावायचे. व्हिडिओ जरा स्लो करून बघा, कारण नुसतं ते काय जोडतच जायचं आहे म्हणून थोडा फास्ट केला आहे मी, पण तुम्ही स्लो करून बघू शकता. आणि त्याचा जोड द्यायचा काठ संपला की. आता पुन्हा सरळ बाजू ठेवायची वरती आणि काठकडचा भागाची प्लेट करायची, आतल्या बाजूला दुमडायचं. व्हिडिओ तुम्ही झूम करून बघा. थोडीशी तिथे दुमड घालायची आणि त्याच्यावर दाबटीप मारायची. खूप सिंपल आहे काठ लावणं खाली. काही साड्यांचे मोठे काठ असतात,
खरंच खूप सिम्पल आहे खाली काठ लावायचं, म्हणून जरा व्हिडिओ फास्टमध्ये घेतला आहे. तुम्हाला कसं वाटलं शिवण नक्की सांगा. थोडे कमेंट आल्या की शिकवायलाही खूप छान वाटतं. नाही तर असं वाटतं आपण सगळी फ्रीमध्ये माहिती देतो आहे आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आहे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण नवीन जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला व्हिडिओ लगेच मिळेल.